नमस्कार. सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे स्वागत आहे. या केंद्रांतर्गत आपण विद्यार्थ्यांना IIT, NIT, IIIT, GFT तसेच मेडिकलमध्ये MBBS, BDS, BMS, फिजिओथेरपी, BHMS असेल व इंजिनिअरिंग आणि फार्मसी कॉलेजची ॲडमिशनची माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तर JEE मेनचा रिझल्ट आलेला आहे. हा रिझल्ट पूर्णपणे शॉकिंग आहे. आणि ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर रिझल्ट अनालिसिस मध्ये पाहतो तर रिझल्ट अनालिसिस मध्ये जे आपला जो विषय आहे तो विषय आहे की NTA स्कोर कमी येण्याचे प्रमुख कारणे. ते NTA स्कोर जो आहे ज्याला आपण JEE मेन जो जनरली मुलं पर्सेंटाईल किंवा नॉर्मलायझेशन म्हणतात तर त्याला ऍक्च्युली NTA स्कोर म्हटला जातो. ते NTA स्कोर कमी येण्याचे प्रमुख कारण पाहू आपण. प्रमुख कारणामध्ये जर पाहिलं तर सेशन 1 JEE मेन ही 2 टप्प्यात होते. सेशन 1 जानेवारीमध्ये आणि सेशन 2 हा एप्रिलमध्ये होतो. आणि ह्यामध्ये जर पाहिलं आपण तर जानेवारीमध्ये जवळपास 11,79,569 मुलं ही पार्टिसिपेट झाली होती. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर जनरल कॅटेगरीमध्ये 4,19,114 मुलं, EWS कॅटेगरीमध्ये 1,42,564 मुलं, OBC NCL मध्ये 4,58,782 मुलं, SC कॅटेगरीमध्ये 1,17,778 मुलं आणि ST कॅटेगरीमध्ये 41,331 मुलं अशी जवळपास 10,67,959 मुलांनी JEE मेन एक्झाम दिलेली आहे. सेशन 1 असेल किंवा सेशन 2 असेल ही रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट आहे. आणि जे ऍक्च्युअल रजिस्ट्रेशन आहे ते ऍक्च्युअल रजिस्ट्रेशन जवळपास 14,15,410 म्हणजे यातील जवळपास आपण जर पकडलं तर 3-3.5 लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम अब्सेंट स्टुडंट आहेत म्हणजे ज्यांनी एक्झाम दिलेली नाही. जर आपण पाहिलं तर 14,15,110 मुलांनी रजिस्ट्रेशन केलं होतं पण त्यातीलच जवळपास 10,67,959 मुलांनीच एक्झाम दिलेली आहे आणि त्या बेसवर तुमचा रिझल्ट आलेला आहे. तर JEE ॲडव्हान्सचा जो क्वालिफाय स्कोर आहे तो आपण पाहू की 2024 आणि 2023 मध्ये. तर 2024 मध्ये जर पाहिला तर हा कट ऑफ 93.2362,181 93.2362,181 म्हणजे जवळपास 97,351 स्टुडंट्स झाले. आणि हाच मागच्या वर्षी कट ऑफ किती होता तर 90.73 म्हणजे जवळपास 3% राईज झालेला आहे. आपण EWS मध्ये पाहू ते EWSचा या वर्षीचा जो ऍडव्हान्सचा क्वालिफाय स्कोर आहे NTA स्कोर तो 81.3266,412 आणि हाच मागच्या वर्षी होता 23 ला 75.62. आता EWS मध्ये किती मुलं येतात तर जवळपास 25,029 मुलं इतकी मुलं EWS कॅटेगरीमधून त्यांनी ॲडव्हान्ससाठी क्वालिफाय केलेले आहेत. त्यानंतर पाहू OBC NCL. तो OBC NCL चा जो क्वालिफाय स्कोर आहे 2024 चा तो 79.6757,881 म्हणजे जवळपास 67,570 मुलं आहेत. आणि हा जो स्कोर जर तुम्ही 2023 मध्ये पाहिला तर जवळपास 73.61 म्हणजे जवळपास यामध्ये 6% राईज आहे. SC कॅटेगरीमध्ये पाहू तर SC कॅटेगरीमध्ये 2024 चा जो कट ऑफ आहे तो 60.0923,182 म्हणजे जवळपास 37,581 स्टुडंट क्वालिफाय आहेत. आणि हाच मागच्या वर्षी जो क्वालिफाय रँक होता म्हणजे क्वालिफाय NTA स्कोर होता तो 51.97 म्हणजे जवळपास 8% राईज आहे. ST कॅटेगरीमध्ये पाहू तर ST कॅटेगरीमध्ये ह्या वर्षीचा जो कट ऑफ आहे क्वालिफाय स्कोर आहे तो क्वालिफाय स्कोर आहे 46.6975,840 म्हणजे जवळपास 18,780 मुलं आहेत. आणि जो मागच्या वर्षी होता 2023 मध्ये तर हा 37.23 असे 2.5 लाख विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीमध्ये जवळपास 5 to 6% राईज हा आलेला आहे. त्यानंतर पाहू आपण तर यामध्ये आता जे टॉपर आलेले आहेत जवळपास आपण जर पाहिलं तर 14 लाख रजिस्ट्रेशन आणि जवळपास 10.5 ते 11 लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे. तर ह्यामध्ये जवळपास जर 100% जे विद्यार्थी काढले तर ह्या जवळपास 11 लाख विद्यार्थ्यातून जर 100 आउट ऑफ 100 जे विद्यार्थी मिळालेले आहेत ते जवळपास 56 स्टुडंट्स आहेत. 56 स्टुडंट्सना 100 आउट ऑफ 100 स्कोर मिळालेला आहे. आणि त्यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रातील 7 विद्यार्थी आहेत ज्यांचा 100 NTA स्कोर आहे आणि सर्वात जास्त तेलंगणाचा आहे. तेलंगणाचे 15 विद्यार्थी हे 100 NTA स्कोर मध्ये आहेत. यामध्ये जर आपण कॅटेगरी वाईज टॉपर बघितलं तर प्रत्येक कॅटेगरी वाईज तर EWS चा टॉपर हा 100 NTA स्कोरचा आहे. जनरल मध्ये सुद्धा 100 NTA स्कोरचा आहे. OBC NCL चा सुद्धा 100 NTA स्कोरचा आहे.
एससीचा पाहिला तर 99.9906,591 NTA स्कोर आहे. एसटी मध्ये पाहिला तर 99.9991,524 NTA स्कोर आहे. पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट जरी पाहिला तर 99.98,729 चा NTA स्कोरचा टॉपर विद्यार्थी आहे. त्यानंतर जर पाहिलं तर जर आउट ऑफ 100 मध्ये जर पाहिलं तर फक्त 2च मुले आहेत ज्यांचा आउट ऑफ 56 मध्ये जर पाहिलं तर 2च मुले आहेत ज्यांचा NTA स्कोर आउट ऑफ 100 आहे. आता विषय येतो की NTA आपण JEE दिली, काही विद्यार्थ्यांना JEE ला चांगले आले, बेस्ट ऑफ लक. तुम्ही ॲडव्हान्सचं प्रिपरेशन करा आणि ॲडव्हान्सच्या माध्यमातून IIT ला ॲडमिशन घेऊ शकता आणि मेनच्या माध्यमातून तुम्ही NIT ला ॲडमिशन्स घेऊ शकता. त्याचबरोबर JEE सर्वात महत्त्वाचा उपयोग जो आहे, तुम्ही दरवेळी प्रत्येकाला सांगत असतो की JEE का महत्त्वाचे आहे, तर JEE सर्वात महत्त्वाचा उपयोग जो आहे तो प्रत्येक स्टेटमध्ये प्रत्येक कॉलेजला जे सेमी गव्हर्नमेंट असो की कुठे असो तुमची JEE एक्झाम अलाउड आहे. जर तुम्ही महाराष्ट्रात घेतला तर सर्व कॉलेज, जर गव्हर्नमेंट कॉलेज सोडले तर सर्व कॉलेजला 15% कोटा हा JEE माध्यमातून भरला जातो. CUET ला 25% कोटा हा JEE माध्यमातून भरला जातो. त्यामुळं ऑल इंडिया कोटा जो आहे, ऑल इंडियाच्या माध्यमातून तुम्ही 15%च्या माध्यमातून JEE माध्यमातून येत असतात. जरी कमी स्कोर असेल तर तुम्ही सेमी गव्हर्नमेंटला ट्राय करू शकता. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे स्कोर चांगले आले किंवा ज्यांचं प्रिपरेशन चांगलं आहे त्यांनी ॲडव्हान्स देऊ शकतात. सेकंड थिंग आहे बिट्सची एक्झाम आता 19 मे पासून चालू होते, ते बिट्सची एक्झाम देऊ शकता. ते 2 सेशनमध्ये आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये पेरा CET आहे, काही युनिव्हर्सिटीचे स्वतःचे एंट्रन्स एक्झाम आहे, या माध्यमातून तुम्ही इंजिनिअरिंगचं स्वप्न आहे ते तुमचं पूर्ण करू शकता. त्यामुळं काय अडचण आली तर मला कॉल करा, खाली दिलेला नंबर आहे. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. अधिक माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.